चला भाई, आपण तुम्ही सर्वजण मध्ये गेल्या, मध्ये गेल्यानंतर काय झालं, निवेदन घेतलं का नाही तुमचं? मध्ये गेल्यानंतर ॲक्च्युली मोर्चा जेव्हा आपण काढतो तेव्हा डायरेक्ट एकदम मोर्चा घेऊन येत नाही. आपण आठवड्याभरापूर्वी यांना मेसेज आणि यांना लेटर दिला होता. पोलीस परवानगी आहे, पोलिसांशी बोललो होतो की आम्ही येणार आहोत, आम्हाला महापौरांना भेटायचं आहे. तरी इथे मोर्चा आल्यानंतर असं कळलं की बाबा महापौर नाही आहे तिथे. ठीक आहे, महापौर नाही तर उपमहापौरांना भेटूया. तर ते म्हटलं की ठीक आहे, उपमहापौर आहेत, उपमहापौर येणार आहेत. आम्ही डेलिगेशन तिथे मध्ये जाऊन थांबलं. मध्ये जाऊन थांबल्यानंतर आम्हाला 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, अर्धा तास झाला. त्याच्यानंतर पण विचारायला कोणीच नाही तिथे की म्हटलं कुठे आहेत उपमहापौर. एवढं सगळं सांगून सुद्धा ते जर नागरिकांना वेळ देणार नसेल, त्यांना इतर खूप महत्त्वाचे कामं असतील, तर म्हटलं की मग आम्हाला नको आहे मग आमचे लाडके उपमहापौर. मी त्यांच्या पीएला जे तिथे हजर होते त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना आमची जी व्यथा होती ती समजून सांगितली. म्हटलं की आता हे तुम्ही त्यांच्या माथ्यावरती मारा. आणि याच्याने आम्हाला हे पण कळलं की वृक्षतोडीला घेऊन, पर्यावरणाला घेऊन आणि नागरिकांचे प्रश्न जे आहेत त्याला घेऊन हे किती सिरियस आहे. आता चला, जर असं आपण म्हटलं की आम्ही चुकीच्या मागण्या घेऊन आलो, समजा आमच्या मागण्या चुकीच्या नाही, हे पूर्ण नाशिककरांना आणि पूर्ण आता देशाला माहिती पडलेलं आहे की नाशिकमध्ये जे वृक्षतोड चालू आहे ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि आमच्या मागण्यावर असतात. पण तरी समजा की जर आमच्या मागण्या चुकीच्या असत्या तरी किमान नागरिक म्हणून आम्ही लोकशाही पद्धतीने तुमच्यापर्यंत येतोय, तुम्ही किमान आमचं म्हणणं तर ऐकून घ्या. आणि जर ऐकून घेणार नसाल तर मग ही हुकुमशाहीपेक्षा काही वेगळं नाही आहे. हुकुमशाही जेव्हा जेव्हा येते तेव्हा भगतसिंग सारखे लोक येतात आणि काय होतं हे शासनाला माहिती पाहिजे. तिथपर्यंत भैरव को सुनाने के लिए धमाका करने की जरूरत पडणे तक ना रुके तो अच्छा आहे. नाहीतर आता जेनजी तुम्ही बघितलं किती मोठ्या प्रमाणात इथे आहे. नेपाळ प्लीज करू नका नाशिक. याच्यानंतर पुन्हा वृक्षतोड जर चालू झाली नाशिकमध्ये तर काय इथून पुढे जर वृक्षतोड सुरू झाली, आम्ही आता व्यवस्था केलेली आहे. आम्ही संघटनात्मक काम उभं केलेलं आहे. एक वृक्ष जर कापायला यांनी सुरुवात केली, प्रत्येक वृक्षाला किमान 100 जेनजी तिथे एका वृक्षाला चिटकतील. आणि जोपर्यंत वृक्षतोड थांबत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि तुम्ही डिटेन करून 100 घेऊन जरी गेले तरी आमची 100ची दुसरी बॅच रेडी राहील, याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. झाडांना धडकल्यामुळे जे ऍक्सिडेंट होत आहे त्याच्यावर नाशिक प्रशासनाने सांगितलं, झाडांना धडकल्यामुळे ऍक्सिडेंट जर होत असतील तर याला पूर्णपणे नाशिक महानगरपालिका जबाबदार आहे. कारण सुप्रीम कोर्ट हायकोर्टचा, बॉम्बे हायकोर्टचा हा निर्णय आहे की रस्त्यामध्ये जर झाड येत असेल तर त्याच्या आजूबाजूला आयलँड तुम्ही बनवा, त्याला तुम्ही त्याच्या अलीकडे स्पीड ब्रेकर बांधा, त्याच्या पुढे तुम्ही रिफ्लेक्टर लावा. हे सगळं जर होणार नसेल तर ऑफकोर्स जेवढे अपघात झालेले आहेत त्या सगळ्या अपघातांमध्ये ज्यांना इजा झाली, ज्यांचे कुटुंबातील लोक, नातेवाईक, जवळचा माणूस मेलेला त्यांच्याबद्दल खूप आम्ही संवेदनशील आहोत. घरातला माणूस जर गेला असेल तर आम्ही खूप नक्कीच, आम्हाला माहिती आहे की ते खूप न निघणारा हे आहे. परंतु याचं पूर्ण जो जबाबदारी आहे ती पूर्णपणे नाशिक महानगरपालिकेची. त्यांनी आयलँड बनवले नाही, त्यांनी स्पीड ब्रेकर एवढ्या 10 वर्षात बनवले नाही आणि आता म्हणतात की वृक्षामुळे काय म्हणतात ऍक्सिडेंट होतात त्यामुळे आम्हाला वृक्ष कापावे लागतील. अरे, जेव्हा हायकोर्टने तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा तुम्ही का नाही गेलं? आयलँडला धडकून कुठे ट्रॅफिक आयलँड आहे आणि त्या ट्रॅफिक आयलँडला धडकून कोणीतरी मेलंय असं एक तरी किस्सा तुम्ही दाखवा. आणि जर नसेल तर मग क्रिमिनल नेग्लिजन्सच्या अंडर पूर्ण नाशिक महानगरपालिकेचे जे उद्यानाधिकारी, नगरपालिका सगळ्यांना वरती गुन्हे दाखल करायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.